हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे इंद्राने घरचे सगळ्यांना आणलेलं असतं, कारण आता बुवा बरे झालेले असतात आणि इथे आता इंद्राला बुवांच्या तोंडून ते सत्य ऐकून घ्यायचं आहे, ज्यांना कोणाला माहीत नाही. तर आता त्यावेळी इथे इंद्रा बुवांजवळ येतो आणि म्हणतो की बुवा, आता तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा की तुमच्याबरोबर नक्की काय घडलं होतं. तर त्यावेळी बुवा जे आहे ते इंद्राला सांगू लागतात की मी गायब होण्याच्या आदल्या दिवशी मला विक्रांत सरांनी फॅक्टरीमध्ये बोलावलं होतं आणि मला तीच गाडी दाखवली, जी गाडी त्यांनी मला उडवायला सांगितली होती आणि ती गाडी तुमची होती. हे पाहून मला खूप मोठा धक्का बसला आणि त्या धक्क्यानंतरच हे सगळं घडलं. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की आबा, पाहिलंत ना, तुम्ही आमच्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही, पण सत्य हेच आहे की हे सगळं विक्रांतने केले. त्यावेळी अजित जो आहे तो बोलतो की फक्त गाडीवरून विक्रांत दादांनीच हे सगळं केले, हे सिद्ध होत नाही आहे दादा. त्यानंतर थोड्याच वेळाने आता बुवांना त्रास होऊ लागतो. तर आता लगेचच इंद्रा आणि राणी दोघेही जण बुवांना तिथेच कॉटवरती बसवतात आणि दोघेही जण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर इंद्रा बोलतं की एवढंच नाही आबा, आमच्याकडे आणखीन एक पुरावा आहे. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो राणीला पुढे बोलावतो आणि राणीला बोलतो की राणी, तुझ्या हातला तो फोन जो आहे तो दाखव यांना आणि तो कोणाचा आहे हे देखील सांग. तर त्यावेळी राणी सांगू लागते की हा जो फोन आहे ना, तो माझा पाठलाग करणाऱ्या एका व्यक्तीचा आहे. आम्ही बुवांना एका ठिकाणी ठेवलं होतं आणि ते ठिकाण कोणाला कळू नये म्हणून आम्ही गुपचूप तिथे जायचो आणि तिथे त्यांना ट्रीटमेंट द्यायचो. पण त्यावेळी अचानक मला असं जाणवलं की कोणीतरी माझा पाठलाग करतंय आणि त्याच वेळी मी अचानक एका ठिकाणी लपून बसले आणि थोड्या वेळानंतर तो व्यक्ती पुढे झाला आणि मी त्याच्या पाठीमागून जाऊन त्याच्या डोक्यावरती वार केला आणि जसा मी त्याला वार केला तसा तो खाली पडला आणि त्याचा फोन देखील खाली पडला. जेव्हा तो फोन खाली पडला त्यावेळी विक्रांत सरांचाच फोन सुरू होता आणि मी पाहिलं आहे की यावरती विक्रांत सरांचे अनेक मिस कॉल्स आहेत. तर त्यावेळी बुवा बोलतात की राणी, नक्की तो माणूस कोण होता आणि यावरून आपण असं कसं शोधून काढायचं की हे सगळं विक्रांतनेच केले, विक्रांत कशासाठीही कॉल करू शकतो. तर त्यावेळी आता इथे अजित देखील हे उत्तर ऐकण्यासाठी उत्सुक असतो की हे कशावरनं विक्रांत दादाचं नाव घेत आहेत. तर त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी, त्यांना आपण दाखवून देऊच की नक्की कसं विक्रांत दादाने हे सगळं केले. तर आता राणी जी आहे ती विक्रांतच्या फोनवरती फोन लावते आणि त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की फोन स्पीकरवरती टाक आणि कॉल रेकॉर्ड कर. तर त्यानंतर आता इथे राणीने फोन लावलेला आहे. तेवढ्यातच इकडून विक्रांत म्हणत असतो की अरे, तुला कळत नाही आहे का, तुला एवढा मॅनर्स नाही आहे का, तुला फोन उचलता येत नाही आहे का, आणि मला सांग तो बुवा मिळाला की नाही. लवकरात लवकर त्या बुवांना मारून कसं टाकता येईल याचा प्लॅन कर. तर आता असं विक्रांतच्या तोंडून ऐकल्यानंतर इथे रत्नाईला, अजितला आणि आबांना, मालतीला सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण हा जो आवाज आहे तो विक्रांतचाच आवाज असतो. आणि त्यानंतर आता इथे इंद्राने सगळं काही रेकॉर्ड केलेलं आहे. इथे आबाने तर डोक्यालाच हात लावलेला आहे. विक्रांत असं कसं वागू शकतो. आणि आता इथे मालतीलाही धक्का बसतो. तर त्यावेळी आता रत्नाईला तर विश्वासच बसत नाही की त्यांचा पोटचा मुलगा असं वागू शकतो. पण आता फायनली इंद्रा आणि राणीचं टेन्शन दूर झालेलं असतं. आता विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे. तेवढ्यात इथे विक्रम जो आहे तो बोलत असं की अरे बोल ना, तुझं काय तोंड शिवलं आहे का. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही नाही विक्रांत, तू योग्य ठिकाणी फोन केला आहे आणि तुला माहिती आहे इथे तुझा आवाज ऐकण्यासाठी कोण कोण थांबला आहे. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की खुद्द बुवा बुवा आहे जे तुझा आवाज ऐकत आहेत आणि आबा आहेत, मालती आई आहे, पुन्हा रत्नाई देखील आहे, अजित देखील आहे आणि राणी देखील इथेच आहे आणि सगळेजण तुझा आवाज ऐकतायत की तू काय करतोयस आणि काय नाही हे सगळ्यांना कळलं आहे विक्रांत. तर त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो पुढे बोलणार. एवढ्यातच विक्रम जो आहे तो आता फोन कट करून टाकतो आणि आता त्याला प्रचंड भीती वाटू लागते की आता त्याचं काही खरं नाही आहे. आता त्याला कुणीही या सगळ्यातून वाचवू शकत नाही. आता तो जाम फसलाय, अडकलाय. आता त्याला हे कळून चुकलं आहे.
तर त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की आबा कळलं आहे ना आता त्याचा खरा चेहरा. तर राणी बोलते की आबा त्या दिवशी आम्ही जे काही बोलत होतो ना त्यातला शब्द खरा होता आबा. आणि आम्ही सगळं काही पाहिलं होतं आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी इंद्रा बोलतो की पण आबा विक्रांतने त्यावेळी खूप चालाकीने काम हँडल केलं. त्याने सगळे काही पुरावे खोटे ठरवले आबा. आम्हालाही खोटं ठरवलं आणि पुराव्यानिशी सिद्ध केलं की तो निर्दोष आहे. पण असं सगळं नव्हतं आबा. तो खरंच गुन्हेगार होता बुवांचा. तर आता इथे सगळ्यांना पटलं आहे. स्वतःच्या कानाने सगळ्यांनी ऐकलं आहे की तो विक्रांतचा आवाज होता आणि त्यावरूनच आता रत्नाईने मान खाली घातलेली आहे. कारण आता त्यांना स्वतःला गिल्टी वाटत असतं की विक्रांतमुळे राणीला मी काय काय नाही ते बोलली. आणि त्यावेळी आता आबा देखील म्हणत असतात की आता कोणी जरी सांगितलं ना हे काम विक्रांतने केलं नाही आहे तर आमचा त्याच्यावरती विश्वास बसणार नाही आहे. कारण स्वतः आमच्या कानाने हा आवाज ऐकला आहे. आणि त्याच वेळी आता इथे इंद्रा बोलतो की मला सांगा आबा कोणीही आमच्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि आई तू काय काय बोललीस ग. तू तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता माझ्यावर. त्यानंतर आता इकडे बुवा आणि राणीची आई सगळं काही ऐकत असते. त्यानंतर रत्नाई पुढे येते आणि रत्नाई बोलते की पोरी मला माफ कर ग. त्यावेळी इंद्रा देखील बोलतं की रत्नाई तुम्ही तर राणीला मुलीसारखं मानत होतात आणि तुम्ही तर किती तिच्याशी तोडून वागलात. त्यानंतर आता रत्नाई पुढे येऊन राणीची माफी मागू लागते आणि बोलते की मला रक्ताच्या नात्यापुढे काही दिसलं नाही गं. मला कधी वाटलं नव्हतं विक्रांत एवढी मोठी चूक करेल. चूक नाही त्याने गुन्हा केलाय. त्याने तुमच्या बुवांच्या जीवाशी खेळले, इंद्राच्या जीवाशी खेळले. खरं तर मला लाज वाटते त्याला मुलगा म्हणून घ्यायची आणि मी तुला नाकारलं. त्यासाठी मी तुला नाकारलं. मला माफ कर. तर त्यानंतर आता इथे आबा देखील शांत झालेले असतात. कारण आबांना कुठेतरी वाटत असतं की हो आपणही गुन्हेगार आहोत. कारण आपण आपल्या मुलांवरती विश्वास ठेवला नाही आणि विक्रांतवरती विश्वास ठेवला. त्यानंतर आबा बोलतात की आता त्याला सोडायचं नाही. त्याने खूप काही केलं आहे. त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो सांगू लागतो की आबा त्याने फक्त एवढंच केलं नाही आहे. त्याने खूप काही केलं आहे. तर आता आबा त्यांचे कान तरसले आहेत ऐकण्यासाठी काय आणखीन काय काय केले त्याने. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो सांगू लागतो ज्यावेळी मी बुवांना शोधण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्याने मला मारण्याचाही प्रयत्न केला. तर त्यानंतर बुवांना त्याने हॉस्पिटलमधून गायब केलं. आणि एवढंच नाही तर गायब केल्यानंतर त्याने खूप मोठा प्रकार केला. त्याने जेव्हा त्याला कळलं की आम्ही त्याचा पाठलाग करतोय तर त्याने ॲम्ब्युलन्समधून बुवांना स्ट्रेचरसकट बाहेर ढकललं. त्याने त्यांच्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही आबा. आणि तो एवढा कृतज्ञ वागला त्यांच्याशी. तर त्यावेळी हे ऐकून आबांना खूप वाईट वाटतं की हा मुलगा असा कसा होऊ शकतो. तर त्यानंतर इंद्रा जो आहे तो खूप काही सांगू लागतो. विक्रांत खूप डेंजरस आहे. त्याने सगळं प्लॅन केलं होतं. सगळं प्री प्लॅन होतं त्याचं. आणि तुम्हाला आमच्यावरती विश्वास बसला नाही आम्ही एवढं सगळं सांगूनसुद्धा. त्यानंतर आता इथे रत्नाई हे सगळं ऐकून एकदम गंभीर नजरेने इंद्राकडे पाहते. कारण तिला हे सगळं खूप भयानक वाटतं. विक्रांत असं कसं विकृत वागू शकतो याची तिला अजिबात हेच नव्हती, शंकाच नव्हती. त्यानंतर आता मालती विचारते की म्हणजे इंद्रा तुला जेव्हा ते लागलं होतं एवढं सगळं पाठीवरती जे काही व्रण होते ते सगळं फक्त विक्रांतमुळे होते. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हो आई त्याच्याच गुंडांनी त्याच्या सांगण्यावरून मला एवढं मारलं होतं आणि त्याने असं सगळं सांगितलं होतं की जीवानिशी मारायचं. पण माझं नशीब चांगलं होतं त्या दिवशी मी वाचलो. पण त्याने माझ्या जीवाची देखील पर्वा केली नाही. असं ऐकल्यानंतर आता मालतीचा पारा चढला. मालती जाम चिडते आणि मालती रत्नाईकडे येते. रत्नाईकडे आल्यानंतर मालती बोलते की तुम्हाला लाज वाटत नाही आहे का हो अशा मुलाला जन्म द्यायला आणि असे कसे संस्कार केलेत तुम्ही त्याच्यावरती. असा वागला तो. तुम्हाला त्याच्यावरती लक्ष देता आलं नाही आहे का तुमचा मुलगा काय करतोय आणि काय नाही ते. तो स्वतःच्या आपल्या माणसाच्या जीवावर उठला हे देखील तुमच्या लक्षात आलं नाही. तुम्हाला लाज कशी वाटली नाही अशा मुलाला जन्म द्यायची. तर आता हे ऐकल्यानंतर राणी आणि इंद्रा दोघेही जण यांना खूप मोठा धक्का बसतो की मालती आई रत्नाईंना असं का बोलते. कारण या सगळ्यात तर त्यांची काहीच चूक नाही आहे हे सगळ्यांना दिसते. पण आता मालती जी आहे ती एक एक हे सुद्धा सोडत नाही तिला बोलण्याचा.
त्यावेळी रत्नाई मान खाली घालून सगळं काही ऐकत असते आणि म्हणत असते की मालती, माझ्यावरती विश्वास ठेव गं. मला या सगळ्यातलं काहीच माहीत नाही आहे. मला माहिती असतं तर मी असं कधीही होऊ दिलं नसतं. तर मालती रत्नाईला धक्का देते आणि खाली पाडते. त्यावेळी आता अजित जो आहे तो बोलतो की हे पहा मालती काकू, तुम्ही आईसोबत असं का वागताय? तिची यात काय चूक आहे? तर त्यावेळी आता मालती बोलते की हे बघ आहे, तू मध्ये बोलायचं नाही. मध्ये तोंड पाडलंस तर माझ्या इतका कुणीही वाईट नसेल. तर त्यानंतर आता अजित जो आहे तो आईला असं पडताना पाहत असतो आणि त्याला वाईट वाटत असतं, कारण त्याची आई एकटी आहे. तर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की आई, अगं तू काय करतेस आणि काय वागतेस? यात रत्ना काकींची काहीही चूक नाही आहे, तू शांत हो आधी आणि त्यांच्याशी असं वागू नकोस. तर आता वस्तीतले सगळे लोक पाहत असतात. रत्नाई जी आहे ती खाली पडलेली आहे आणि ती रडत असते. विक्रांतच्या वागण्यामुळे तिला त्रासही होत असतो आणि आता सगळ्यांसमोर तिची जी काही इज्जत आहे ती आता मालतीने सगळ्यांसमोर घेतलेली आहे. आबा देखील मला तिला सांगत असतात की हे बघ, तू असं वागू नकोस, यात त्यांची काही चूक नाही आहे. पण आता मालती म्हणत असते की जे कोणी मध्ये बोलेल त्यांनी होणाऱ्या परिणामांना सामोरे जायचे. जोपर्यंत मी बोलते तोपर्यंत कुणीही मध्ये बोलायचं नाही. सगळ्यांना मालतीने धमकी देऊन ठेवली. तर आता इथे रत्नाई बोलते की मालती, हे बघ, मला माहीत नव्हतं विक्रांत असं सगळं करेल आणि मी हात जोडून माफी मागते. माझी यात काही चूक नाही आहे. पण तरीसुद्धा तुला वाटते ना मी गुन्हेगार आहे, तरीसुद्धा मी माफी मागते. पण मालती, तू समजून घे ना, मी असं कधीच वागू शकत नाही. तर आता इथे मालती जी आहे ती खूप काही बोलते की तुमच्यासाठी माझ्या मुलाने काय काय त्याग केला आणि तुमच्या मुलांना जे नाही ते आबासाहेबांनी मिळवून दिलं आणि तुम्ही काय केलं, असे पांग फेडले. तर त्यावेळी आता इथे राणी, इंद्रा सगळेजण असतात. राणीला मालतीच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं, कारण ती खूप काही बोलत असते आणि यात रत्नाईचा काहीही दोष नसतो हे माहीत असतं. त्यावेळी राणी जी आहे ती पुढे येते आणि बोलते की हे पहा, मला वाटत नाही या सगळ्यात रत्नाईची चूक आहे आणि तुम्ही त्यांना का बोलतायत? तर त्यावेळी इथे मालती जी आहे ती बोलते की हे पहा, कुणीही मध्ये बोलायचं नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? चल निघ, हो मागे. तर तेवढ्यात आबा पुढे येतात आणि आबा बोलतात की मालती, हे जे काही करते आहेस ना ते सगळं थांबव, कारण वहिनीची यात काहीच चूक नाही आहे. त्यानंतर आता तरीसुद्धा आता इथे रत्नाई रडतच उभी राहिलेली असते. अजितला त्याच्या आईला असं अपमानित होताना पाहताना खूप वाईट वाटत असतं, कारण तो त्याच्या आईसाठी काहीच करू शकत नव्हता. तो मध्ये बोलायला जाणार असता तरीही त्याचं कुणी ऐकायला तरी तयार असायला पाहिजे. तर त्यावेळी आता इकडे मालतीने तर हद्दच पार केली. मालतीने आता त्यांचा हात पकडला आणि त्यांना खेची करू लागली. का असं वागला तुमचा मुलगा? सांगा ना, काय केलं होतं माझ्या मुलाने की त्याच्या जीवावर उठला? मी आधीच सांगते, माझ्या मुलाच्या जर कुणी वाईटात गेला ना, तर मी त्याची काय अवस्था करेल ना, याचा तुम्हाला अंदाजही येणार नाही. इतका माझ्या इंद्रामध्ये जीव आहे. आणि त्यावेळी आता मालती खूप काही काढते. मालती खाल्लेलं काढते. मालती बोलते की आम्ही तुमच्यासाठी एवढं काही केलं. ताटातलं जेवण तुम्हाला दिलं आणि तुम्ही त्याचे असे उपकार फेडलेत. तर आता त्यावेळी इथे असे विषय काढल्यानंतर आणखीनच आबांना राग येतो. आबांना वाटतं की मालती सगळ्यांसमोर हे का बोलत आहे, असं बोलायला नको आहे, कारण ही प्रॉपर्टी जी आहे ती फक्त माझी एकट्याचीच नाही आहे की त्यांचीही आहे. तर त्यावेळी आबाने मालतीवरती हात उचलला, कारण मालतीने तिची बोलण्याची हद्दच पार केली होती. मालती बोलते की मारा, आणखीन मारा, ह्यांच्यामुळे मला तर मारलंच पाहिजे, कारण ह्यांच्याकडनं आपल्याला असे काही जखमा भेटतात त्या तर चांगल्याच आहेत ना हो. मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं आणि हे काय करतात, आपल्या मुलाचा जीव घ्यायला निघालेत. तरीही ही बाई इथेच तोंड करून उभी आहे. तर त्यावेळी आता आबा जे आहे ते कसाबसा हात आवरतात आणि बोलतात की अजित, मला असं वाटतं की तू रत्ना वहिनींना घरी घेऊन जावंस. ही बाई जी आहे ना आता काहीही बोलेल, त्यामुळे तू प्लीज यांना घरी घेऊन जा. तर आता इथे मला ती बोलते की बघा, कशा डोळ्यात डोळे घालून बघतायत माझ्याकडे, अजूनही जराही लाज नाही, जा निघा इथून. तर त्यावेळी आता रत्नाई जी आहे ती आता अजितच्या सोबत तिथून निघून जाते. इंद्रा मालतीला सांगत असतो की आई जरा शांत हो,
अगं हे सगळं वागण्याची आता हे नाही आहे. तू ज्यांच्यासोबत वागते ना त्यांची चूक नाही आहे. तू हे सगळं विक्रांतसोबत कर ना, त्याच्याशी बोल ना असं ह्या प्रकारे. तर त्यावेळी आता मालती बोलते की नाही, मी त्याच्याशी बोलणार नाही. मी त्याला शिक्षा करणार. कारण त्याने माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं करायला पाहिलेलं आहे आणि मी त्यांनाही सोडणार नाही आणि मी यांनाही सोडणार नाही. कारण आजपर्यंत यांनी कधीही स्वतःच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही, की त्यांच्यावरती चांगले संस्कार करता आले नाही. आता मी कोणालाही सोडणार नाही. अजित आता रत्नावहिनींना घेऊन आता तिथून निघून गेलेला आहे. पण इकडे मालती अजूनही शांत नसते. मालती बोलते की आता त्या विक्रांतची काही खेर नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ आई, विक्रांतचं जे काही होणार आहे त्याला शिक्षा ही लीगली होणार आहे आणि आपण असं काहीही करणार नाही आहोत जेणेकरून आपल्यावर हे सगळं उलटेल. तर आता इथे मालती बोलत असते की नाही इंद्रा, त्याने खूप मोठी चूक केली आहे तुझ्या जीवाशी खेळून. त्याला मी आता सोडत नसते. तर त्यानंतर आता इकडे राणी ही मालती मॅडमला समजवायला जाते. त्यावेळी मालती तिला थांबवते आणि बोलते की तुझा शहाणपण आहे ना, तुझ्याकडेच ठेव. मला त्याची गरज नाही आहे. तर त्यानंतर आबा बोलतात की हे पहा मालती, तुम्ही ऐका, मुलं जे करतील ते योग्य असेल. त्यामुळे तुम्ही चला. आत्ताच्या आत्ता इथून चला. त्यावेळी आता मला ती आबांना बोलते. आबांना म्हणते की खरं तर हे जे काही घडतंय ना याला जबाबदार तुम्हीही आहेत कुठेतरी. कारण तुम्ही नेहमीच रत्ना वहिनींना त्यांच्या मुलांना नेहमीच पुढाकार दिला आहे आणि कशामध्येही नेहमी माझ्या मुलाला इंद्राला तुम्ही त्यांच्या मागे ठरवलं आहे. कशातही तेच पुढे, कशातही त्यांनाच सगळं काही. आणि माझ्या मुलाचं काय? तर त्यावेळी आता आबांना कळतं की इथे माझ्याकडून दुजाभाव झाला आहे असं मला तिला म्हणायचं आहे. आता आबांना त्या गोष्टीमुळेच खूप मोठा धक्का बसला आहे आणि ते खाली बेशुद्ध पडलेले आहेत. तर आता आबा दानदिशी पडतात आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष आबांकडे जातं आणि त्यावेळी आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की आबांना नक्की काय झालं आहे. तर आता सगळेजण आबा म्हणून ओरडतात. तर आता पुढील भागात नक्की आबांसोबत असं काय घडलं आहे, आबांना असं काय झालं आहे की जेणेकरून ते असे डायरेक्टली चक्कर येऊन पडले आहेत. तर आता खूप मोठा धक्का सगळ्यांना बसणार आहे. पुढील भागात नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.